काय बांधाबांधी करायला लागल लागल ना या तिकडं या की तुम्ही आता बघितलं असेल की पंचायत समितीचा मुख्य रस्ता जो की समता कॉलनीला जोडला जातो, हा रस्ता मागच्या वेळेस जिल्हा प्रशासनाने बंद केला होता. शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं होतं की सदरील रस्ता हा मागील 30 ते 40 वर्षापासून या ठिकाणी नागरिक या रस्त्यावरून येणं जाणं करतात. मागील 40 वर्षापासून हा रस्ता लोक वापरतात. या ठिकाणी शाळा, बँक, रहिवासी क्षेत्र, दवाखाने आणि सर्व शासकीय विभाग या ठिकाणी त्याचे ऑफिसेस आहेत. लोक या ठिकाणी वर्दळ करतात, परंतु अचानक कुठलंही कारण न देता, कोणाला माहिती न देता रस्ता या ठिकाणी बंद करण्यात आला होता. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि सांगितलं की 8 दिवसामध्ये जर हा रस्ता तुम्ही खुला नाही केला तर आम्ही तो काढू. परंतु त्यावेळेस स्वतः आम्ही या ठिकाणी येऊन तो रस्ता मोकळा केला होता. परंतु काल 2 दिवसापूर्वी या ठिकाणी परत हा रस्ता बंद करण्यात आला होता. म्हणजे कुठली कल्पना न देता नागरिकांची फक्त गैरसोय करायची, हा एकच उद्देश या जिल्हा प्रशासनाचा या माध्यमातून दिसून येतो. आणि अचानक पहाटे या ठिकाणी रस्ता बंद केला. आज शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी लावलेले पोल असतील, काटाड्या असतील, तारा असतील, आम्ही त्या उखडून टाकलेले आहेत. आम्ही आमचा अजून परत एकदा जिल्हा प्रशासनाला इशारा आहे, तुम्ही ज्या वेळेस या ठिकाणी रस्ता बंद करताल त्यावेळेस आम्ही येऊन प्रत्येक वेळेस आम्ही या ठिकाणी रस्ता तो खोडून काढू आणि उखडून टाकू. कारण नगरपालिकेच्या माध्यमातून पंचायत समिती ते सह्याद्री कॉर्नर या रस्त्यासाठी 1,30,00,000 रस्ता देखील मंजूर आहे. म्हणजे वास्तव पाहता जो वहिवाट रस्ता आहे तो कदापिही कुणाला बंद करता येत नाही. परंतु हा रस्ता बंद करण्याचा घाट नेमका कुणाचा आहे, त्याच्या कुणाला त्रास होतो. या रस्त्याला नागरिक येणं जाणं करतात, वयस्कर नागरिक आहेत, या ठिकाणी बँक आहेत, कोर्ट आहे, तहसील आहे, कलेक्टर ऑफिस आहे, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि दवाखाने, हजारो लोक या ठिकाणी येणं जाणं करतात. नेमकी ह्याची अडचण कोणाची आहे, कोणाला हा रस्ता बंद करायचा आहे, याच्या पाठीमागे काय डाव आहे हे जिल्हा प्रशासनाला सांगा.